भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त विश्वस्त समिती पदाधिकाऱ्यांची बैठक 31 मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल फॉरेस्ट येथे सायंकाळी 5 वाजता पदाधिकाऱ्यांची निवड बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे विश्वस्त राजाभाऊ इंगळे यांनी दिली। यांच्या जयंती प्रीत्यर्थ सालाबादप्रमाणे याही वर्षी तमाम आंबेडकरवादी जनतेच्या वतीनं 14 एप्रिल ते 1 आठवड्याच्या आसपास अशा पद्धतीनं सप्ताह पाळण्याबाबत आणि त्यासाठी होणाऱ्या मीटिंगच्या पार्श्वभूमीवर आपल्याला कल्पना देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद घेतलेली होती। त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार बांधवांना आमची विनंती अशा पद्धतीने आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये फक्त दलितांचाच उद्धार केला अशातला काय भाग नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्यघटनेमध्ये जशा पद्धतीनं समता स्वातंत्र्य न्याय बंधुभाव याचा जसा समाविष्ट करून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचं काम केलं, तशाच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार, विद्यार्थी, देशाच्या सीमा, देशाला असणारे संकट, देशाच्या सामाजिक आणि धार्मिक प्रश्नावर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध पद्धतीचे विषय चर्चेला घेतलेले, त्या पद्धतीनं कार्यसुद्धा केलेले आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मर्यादित ठेवण्याऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विशाल व्यक्तिमत्व या देशासमोर यावं म्हणून सोलापूर शहराने सातत्यानं प्रयत्न केलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हयात असल्यापासून सोलापूर शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते, तेव्हा आजपर्यंत ही जयंती अतिशय मोठ्या प्रमाणावर दरवर्षी वाढत चाललेली आहे। तेव्हा डॉक्टर बाबासाहेब सर्व आम्ही मंडळांना विनंती करणार आहोत की बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे कार्य केलेले आहे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय या सर्व प्रश्नावर आपण आधारित अशा पद्धतीचे देखावे करावेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वैचारिक दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर न घेता डोक्यामध्ये घ्या अशा पद्धतीचा मेसेज जाईल, अशा पद्धतीचे कार्यक्रम राबवा अशी विनंती आम्ही सर्व मंडळाला करणार आहोत। त्यासाठीच आजची पत्रकार परिषद होती। जय भीम। यावेळी ॲडव्होकेट संजय सदाफुले, अरुण भालेराव, रवी गायकवाड, बबलू गायकवाड, सुभाजी बनसोडे, अजित गायकवाड, शिवम सोनकांबळे, विश्वास तळभंडारे, संघमित्रा चौधरी तसेच मध्यवर्ती विश्वस्त महामंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। सोमवारी होणाऱ्या मध्यवर्ती उत्सव समितीच्या बैठकीत यावर चर्चा होणार का? छोट्या मंडळाचा मिरवणुकीतील सहभाग काही होतो आहे। मिरवणुकीत सहभागी होण्यापूर्वी मिरवणुकीच्या मार्गावर अडथळा करणाऱ्यांवर कारवाई करणार का? सकाळीच मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळास प्रोत्साहन देणार का? पारंपरिक वाद्यांसह निघणाऱ्या मंडळास प्रोत्साहन देणार का? कर्णकर्कश आवाजात डॉल्बी लावणाऱ्या मंडळांवर कारवाई करताना मध्यवर्ती उत्सव समिती पोलीस प्रशासनास सहकार्य करणार का? पारंपरिक मार्गांवर पूर्ण मिरवणूक करणाऱ्या मंडळास प्रोत्साहन देणार का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे सोमवारी होणाऱ्या मध्यवर्ती उत्सव समितीच्या बैठकीत विश्वस्तांनी मंडळाच्या अध्यक्षांपुढे हे मुद्दे चर्चिले जाणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे।